आज आपण एक नवीन टॉपिक डिस्कस करून राहिलो आणि या टॉपिकमध्ये हायली इम्पॉर्टंट टॉपिक लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा. म्हणजे या 9th स्टँडर्डमध्ये जो तुमचा थेरम्स हा जो कन्सेप्ट नवीन यावर्षी आलेला आहे, त्याच्या अगोदर थेरम्स तुम्ही शिकलेले आहे. आता ॲक्च्युली थेरम्स म्हणजे नेमकं असते काय, थेरम्स म्हणजे काय आणि त्याचे कोणते त्याचे पार्ट्स कोणते, व्हॉट इज मीन बाय द थेरम्स अँड विच पार्ट इन्क्लूड इन इट. तर त्याचे काही बेसिक आपल्याला या ठिकाणी सगळ्यात पहिले डिस्कस करायचं. थेरम्स म्हणजे काय हे पहिले सांगून देतो. कोणतीही प्रॉपर्टी, जसं तुम्ही याच्या अगोदर अनेक so many property used in the 8th standard. One of the best example like that, the sum of linear pair angle is 180, or the sum of angle of a triangle is 180. Sum of angles of a triangle is 180. म्हणजे कोणत्याही ट्रायंगलच्या all three angles ची सम ही 180 डिग्री असते. ही एक प्रॉपर्टी आहे. तर ॲक्च्युली ही प्रॉपर्टी खरंच असते का? ट्रायंगलच्या या थ्री अँगलच्या ट्रायंगलचे याची सम 180 असतेच का? का असते, कशावर नसते? मी म्हणतो म्हणून नसते का, की पुस्तकात लिहिलं आहे म्हणून नसते? तर त्याला प्रूफची गरज असते, सिद्धता ज्याला आपण म्हणतो. मॅथमॅटिक्समध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे याला प्रूफची गरज आहे. लक्षात काही पॉस्च्युलेट सोडले तर ते पॉस्च्युलेट्स कोणते आहे ते नंतर पाहू. कारण की काही गोष्टी अशा आहेत, फार कमी गोष्टी विच नेवर नीड टू प्रूव्ह, इट इज युनिव्हर्सल ट्रूथ थिंग. ह्या सगळ्या विश्वाने मान्य केलेल्या गोष्टी आहेत आणि त्याला प्रूफची गरज नाही आहे. ओके, तर अशा काही गोष्टी आहेत, पण त्या बिलकुल थोड्या, त्या काय आहे ते आपण डिस्कस करू नंतर. मोस्ट ऑफ द थिंग नीड्स अ प्रूफ. मॅक्झिमम सर्वच प्रॉपर्टीला प्रूफची गरज असते. मग ॲक्च्युली प्रूफ काय आहे, प्रूफ लिहायचं कसं, याचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. सर्वात पहिले तर कोणतंही प्रूफ लिहिण्यासाठी आपल्याजवळ त्याचं स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट असते. लक्षात घ्या, स्टेटमेंट. ठीक आहे. आता हे जे स्टेटमेंट असतं, स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय? स्टेटमेंट म्हणजे ही एक प्रॉपर्टीज असते. लक्षात घ्या, इट इज वन ऑफ द प्रॉपर्टी. ऑन द बेसिस ऑफ दिस प्रॉपर्टी आपण काय म्हणतो त्याला, या प्रॉपर्टीच्या बेसवर नवीन एखादी प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करत असतो. दुसरी एखादी प्रॉपर्टी प्रूव्ह केली की त्याच्या बेसवर अजून एक दुसरी प्रॉपर्टी प्रूव्ह करत असतो. तर इट इज अ चेन ऑफ द प्रॉपर्टीज. तर कोणतेही स्टेटमेंट म्हणजे ही एक प्रॉपर्टी आहे. लक्षात, जसं मी जर म्हटलं सम ऑफ ए अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180, तर हे एक स्टेटमेंट झालं. मग सम ऑफ ए अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180 हे स्टेटमेंट झालं. म्हणजे ॲक्च्युली सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलं आहे की ट्रायंगलच्या सर्व अँगलची सम ही 180 डिग्री असते किंवा आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे प्रूव्ह करावं लागेल की एक ट्रायंगल जर घेतला, या ट्रायंगलच्या या ऑल थ्री अँगलची सम 180 असते, हे प्रूव्ह करावं लागेल मला. लक्षात घ्या, पण फिगर कोणती असते म्हणजे तो ट्रायंगल असला पाहिजे. मुद्दा लक्षात आला. तर हे जे स्टेटमेंट मी लिहिलेलं आहे, या स्टेटमेंट लिहिण्याचे दोन वेगवेगळे टाइप्स आहेत. देयर आर टू डिफरंट टाइप ऑफ रायटिंग द स्टेटमेंट. आता स्टेटमेंट लिहिण्याचे टाइप्स कोणते? एक आहे जनरल स्टेटमेंट. स्टेटमेंट लिहिण्याची टाइप्स मध्ये पहिले जनरल,
जनरल स्टेटमेंट आणि दुसरा टाइप आहे स्टेटमेंट लिहिण्याचा कंडिशनल स्टेटमेंट. लक्षात घ्या, देयर आर टू डिफरंट टाइप ऑफ रायटिंग अ स्टेटमेंट. कोणतेही स्टेटमेंट लिहिण्याचे टू डिफरंट टाइप्स, एक जनरल स्टेटमेंट आणि एक कंडिशनल स्टेटमेंट. आता जनरल स्टेटमेंट नेमकं काय असतं आणि कंडिशनल स्टेटमेंट नेमकं काय असतं हे आपण आता पाहणार आहोत. कोणतेही जनरल स्टेटमेंटचं कन्व्हर्शन आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये करता येते. पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही जनरल स्टेटमेंटला कंडिशनल मध्ये कन्वर्ट करता येते. वी कॅन कन्वर्ट एनी जनरल स्टेटमेंट इनटू अ कंडिशनल स्टेटमेंट और any conditional statement can be converted in the form of general. Okay, एक तर काय सांगितलं मी, एनी general statement can be converted into a conditional statement and any conditional statement can be converted in the general statement. कोणत्याही स्टेटमेंटचे जनरल फॉर्म आणि कंडिशनल. आता याच्यातला सगळ्यात पहिले जनरल फॉर्म कोणता आहे आणि त्याला मग कंडिशनल फॉर्म मध्ये मला कसं कन्वर्ट करता येईल. एक एक्झाम्पल देतो, जसं ते मी आता एक्झाम्पल लिहिलं होतं. Sum of all angles of a triangle is 180 degree. आता हे जे स्टेटमेंट आहे हे जनरल स्टेटमेंट आहे. जनरल स्टेटमेंट आहे, याला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं. कोणतंही गरजेचं असतं म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो, पण प्रायमरी लेवलवर जनरल स्टेटमेंटला जर कंडिशनल स्टेटमेंटमध्ये मला कन्वर्ट करायचं असेल तर नेमकं काय करायचं. आता कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय हे पाहूया. कंडिशनल स्टेटमेंट दॅट मीन्स अ स्टेटमेंट विच इज इन द फॉर्म ऑफ इफ देन. दॅट मीन्स अ स्टेटमेंट विच इज इन द फॉर्म ऑफ इफ अँड देन. इफ देनच्या फॉर्ममध्ये असणारे जे स्टेटमेंट असतं त्याला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग आता कंडिशनल स्टेटमेंट, आता हे कंडिशनल स्टेटमेंट इफ देन तुम्ही इंग्लिश ग्रामरमध्ये शिकले असाल. पुन्हा एकदा सांगतो, जर असं असेल तर असं होईल. जर आभाळ आलं तरच पाणी पडणार. द क्लाउड्स गॅदर देन द रेन इज फॉल. तर या ठिकाणी हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. हे कंडिशनल स्टेटमेंटचा फॉर्म कसा राहतो, इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये असतो. म्हणजे आता मग याला कसं लिहू आपण, कंडिशनल स्टेटमेंट कसं लिहू. सम ऑफ ऑल अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180. म्हणजे याचा ऍक्च्युअल मीनिंग काय, इफ देयर इज अ ट्रायंगल, इफ देयर इज अ ट्रायंगल, एनी टाइप ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल म्हटलं की मग त्याचे सगळे टाइप आले, राईट ऍक्युरेट ऑब्ट्यूज वगैरे वगैरे सगळे. If there is a triangle, then definitely their sum is the sum of all angle is 180 degree. So how I can write the conditional statement of the same general statement? या general statement चं conditional statement कसं लिहू. If given figure is a triangle, जर दिलेली फिगर ही ट्रायंगल असेल तर मी म्हटलं सम ऑफ ऑल अँगल इज ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180. सम ऑफ ऑल अँगल, सम ऑफ ऑल अँगल पण कोणाचे, सगळ्या अँगलची सम म्हणून राहिलेलो आपण. कोणत्या फिगरची, त्या ट्रायंगलची. म्हणजे ट्रायंगल या फिगरच्या सगळ्या अँगलची सम 180 असते. अलत्या फिगरची नाही. क्वाड्रिलेटरल म्हटलं त्याच्या सगळ्या अँगलची सम 180 राहणार का, नाही. म्हणून या ठिकाणी मला म्हणायला पाहिजे की ती पहिले तर काय असला पाहिजे, तो ट्रायंगल असला पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हटलं
इफ जर सपोज इफ द गिवन फिगर इज अ ट्रायंगल then sum of all angles then their sum of all angles is 180 degree. हे झालं कंडिशनल स्टेटमेंट याचाच तुला लक्षात आला. तर असे कंडिशनल स्टेटमेंट. आता कंडिशनल स्टेटमेंट व्हॉट इज द नीड ऑफ द कंडिशनल स्टेटमेंट इन द थेरम्स. थेरमची कंडिशनल स्टेटमेंट थेरम्स मध्ये कंडिशनल स्टेटमेंटची काय गरज आहे तर ते आपण पाहू. सगळ्यात पहिले मी जनरल स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपण पाहू. हे एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं आहे नंतर. जसं अजून एखादं एक्झाम्पल टेक्स्टबुकचे काही एक्झाम्पल पाहू. मी माझ्या मनाने एक मॅक्सिमम एक्झाम्पल जसं हे एक्झाम्पल घेऊ. आता जनरल स्टेटमेंट लिहू या. The diagonal of rhombus, the diagonals of rhombus are perpendicular bisector. पहा हे एक स्टेटमेंट आहे. तुम्ही याच्या अगोदर ही प्रॉपर्टी शिकलेली आहात स्टँडर्ड टेक्स्ट. डायगोनल रोम्बसची प्रॉपर्टी आहे. द डायगोनल ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे जनरल स्टेटमेंट आहे. आता याचं कंडिशनल स्टेटमेंट जर मला तयार करायचं असेल तर कसं तयार करता येईल. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये दोन गोष्टी असतात, इफ आणि देन. त्या इफ देनचा काय भानगड आहे ते नंतर बघू. The diagonal of the rhombus are perpendicular bisector. याचं कंडिशनल स्टेटमेंट कसं होणार. कंडिशनल स्टेटमेंट या ठिकाणी तयार करून टाकलं. ठीक आहे. इफ गिवन quadrilateral is a rhombus, if given quadrilateral is rhombus, then their diagonal are perpendicular bisector. या ठिकाणी if given quadrilateral is a rhombus, म्हणजे दिलेला quadrilateral हा rhombus असेल तर मला म्हणता येईल then their diagonal are perpendicular bisector. कोणतेही quadrilateralचा नाही ना, पॅरललोग्रामचा म्हणता येईल का मला नाही. या ठिकाणी जसं काहीचा म्हणता येईल का मला नाही, परपेंडिक्युलर आहे पण बायसेक्टर नसते काही. या ठिकाणी म्हणून या ठिकाणी इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, म्हणजे दिलेला क्वाड्रिलॅटरल हा जर सपोज रोम्बस असेल तरच देन देअर डायगोनल आर परपेंडिक्युलर. ओके. आता नाउ सी हियर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज देअर. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे लक्षात ठेवा. या ठिकाणी कन्वर्सच्या बाबतीत मी थोड्या वेळानंतर, कन्वर्स हे एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. हियर जे कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आता सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे लक्षात ठेवा. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कोणतंही स्टेटमेंट हे टू डिफरंट पार्ट मध्ये डिवाइड झालेलं असतं. कोणतंही स्टेटमेंट जे कंडिशनल असेल, if the statement is conditional then it definitely divide into two different part. one part, पहिला पार्ट कोणता आहे, if च्या नंतरचा after the if before the then, म्हणजे this one. if च्या नंतरचा आणि then च्या अगोदरचा, म्हणजे हा एवढा पार्ट. then च्या अगोदर कोणता पार्ट आहे हा, if च्या नंतरचा आणि then च्या अगोदरचा हा पार्ट आहे. हा एक पहिला पार्ट. ठीक आहे. आणि दुसरा पार्ट आहे पाहते याच्यामध्ये देनच्या नंतरचा.
हा एवढा पार्ट. ठीक आहे. तर हे दोन पार्ट या ठिकाणी तुम्हाला दिसून आलेले आहे कंडिशनल स्टेटमेंट. इफच्या नंतर आणि देनच्या नंतरचा पार्ट. ठीक आहे. इफच्या नंतरचा पहिला पार्ट गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज द रोम्बस आणि दुसरा पार्ट आहे देन नंतर द डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता हा जो पार्ट असतो कोणता इफच्या नंतरचा आणि देनच्या अगोदरचा आफ्टर इफ बिफोर देन. आफ्टर इफ बिफोर दे हा जो पार्ट असतो या पार्टला म्हटलं जाते गिव्हन पार्ट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, याला कोणता पार्ट म्हटलं जाते गिव्हन, किंवा याला दुसरा वर्ड सुद्धा अँटीसिडेंट. अँटीसिडेंट. ठीक आहे. गिव्हन काय म्हटलं जाते आफ्टर इफ, म्हणजे इफच्या नंतरचा आणि देनच्या अगोदरचा हा जो येलो पार्ट दिलेला आहे याला काय म्हटलं जाते, याला म्हटलं जाते गिव्हन. गिव्हन किंवा याला दुसरे नाव सांगितलं तुम्हाला कोणतं अँटीसिडेंट. ठीक आहे. अँटीसिडेंट. आणि जो देन नंतरचा पार्ट आहे आफ्टर देन, आफ्टर देन लक्षात घ्या, अतिशय सुरू झालेला अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आफ्टर देन जो पार्ट असतो, आफ्टर देन पार्ट कोणता आहे द डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा जो पार्ट असतो या पार्टला म्हटलं जाते टू प्रूव्ह. टू प्रूव्ह किंवा प्रूव्ह दॅट. टू प्रूव्ह किंवा प्रूव्ह दॅट. आणि याला दुसरे एक नाव आहे कॉन्सिक्युएंट. याला दुसरे नाव आहे कोणतं अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्युएंट. लक्षात घ्या. मग याचा अँटीसिडेंट कोणता, तर हा जो पार्ट आहे कोणता आफ्टर इफ याला म्हटलं जाते अँटीसिडेंट. ठीक आहे. आणि देनच्या नंतरचा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जाते कॉन्सिक्युएंट. कॉन्सिक्युएंट म्हणजे याच्यावर एक गोष्ट लक्षात येते की कोणतंही स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट, what will be the conditional statement? Generally it is divided into two parts, one which consequent and other is antecedent. Antecedent and consequent हे वर्ड्स कठीण वाटत असेल तर गिव्हन आणि टू प्रूव्ह ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपल्याला समजा गिव्हन आणि टू प्रूव्ह लिहायचं आहे. तर इफच्या नंतरचा जो पार्ट असतो पहिला याला म्हटलं जाते गिव्हन आणि द ब्रॅकेट, याला मी ब्रॅकेट करतो लाईक आहे. दिस इज द गिव्हन पार्ट. हा जो एलोईच्या मी ब्रॅकेट मध्ये केलेला आहे हा कोणता पार्ट आहे, याला गिव्हन असं म्हणतात. गिव्हन म्हणजे इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. ऑन द बेसिस ऑफ दॅट इन्फॉर्मेशन वी हॅव टू प्रूव्ह द आफ्टर देन पार्ट. आणि ही जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे या इन्फॉर्मेशनच्या बेसवर हा जो मी आता ब्ल्यू ब्रॅकेट मध्ये हा पार्ट दाखवला तुम्हाला, ज्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हटलं किंवा टू प्रूव्ह म्हटलं, हा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा असतो. पण कोणाच्या मदतीने, ह्या गिव्हन दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या मदतीने. म्हणून हा जो पार्ट आहे या पार्टला काय म्हटलं जाते टू प्रूव्ह पार्ट. टू प्रूव्ह that thing we have to prove on the from the given information after if that is given part. Okay, तर हे आहे कंडिशनल स्टेटमेंट. लक्षात घ्या. तर या कंडिशनल स्टेटमेंट मी काही होतं काही ही एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं. जनरल स्टेटमेंट द्यायचं. सगळ्यात पहिले आपण काय केलं, जनरल स्टेटमेंट दिलं, त्याचं कन्व्हर्शन कशात केलं, कंडिशनल स्टेटमेंट मध्ये केलं. ठीक आहे. हा हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे, लक्षात घ्यायचं, व्यवस्थित लिहा. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे ना. हे थेरमचं बेसिक आहे, लक्षात घ्या. इथूनच सुरुवात होते, याच्याशिवाय तुम्हाला समोर चालता येणार नाही. थेरमचा एकही प्रूफ करता येणार नाही. म्हणून मी जे आज सांगत आहो हे समजून घ्या, पूर्ण डिटेल्स समजून घ्या. पाठ नाही करायची गोष्ट समजून घ्यायची.
मी एक पुन्हा जनरल स्टेटमेंट लिहितो आणि या जनरल स्टेटमेंट करून त्याचं कंडिशनल स्टेटमेंटमध्ये कन्वर्शन करायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्याचा इफ आणि म्हणजे टू गिवन आणि टू ट्रू लिहायचे. ठीक आहे, मग एक स्टेटमेंट लिहू आपण या ठिकाणी. opposite angles of parallelogram, opposite angles of parallelogram are congruent. हे एक स्टेटमेंट आहे, जनरल स्टेटमेंट आहे. मला या जनरल स्टेटमेंटचं काय करायचं आहे? जनरल स्टेटमेंटचं या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंटमध्ये कन्वर्शन करायचं आहे. कंडिशनल स्टेटमेंट याचा कंडिशनल स्टेटमेंट कसं होईल पहा. स्टेटमेंट काय वाचून पहिले, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे याचा अर्थ ऍक्च्युअली असा आहे की पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. आता समजा हा पॅरलेलोग्राम राहिला नसता, हा सपोज पॅरलेलोग्राम राहिला नसता, काहीच राहिली नसती किंवा स्केलर क्वाड्रिलॅटरल राहिला असता, ट्रॅपेझियम राहिला असता, तर ट्रॅपेझियमचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात का? नाही, नो नेवर. म्हणून या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट की जोपर्यंत हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम होत नाही तोपर्यंत त्याचे अपोजिट अँगल्सची पेअर ही कॉन्ग्रुएंट आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके, म्हणून या ठिकाणी याचा गिवन पार्ट हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे. हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे, तर त्याच्यानंतर त्याचे अपोजिट अँगल काय होणार? कॉन्ग्रुएंट. म्हणून या ठिकाणी इफ द क्वाड्रिलॅटरल, म्हणून याचं कंडिशनल स्टेटमेंट असं होणार, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम then their opposite angles are congruent. म्हणून या ठिकाणी मला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये असं लिहावं लागेल, इफ गिवन quadrilateral is a parallelogram. If given quadrilateral is a parallelogram, दिलेला quadrilateral हा जर parallelogram असेल, then their opposite angles are congruent. लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी पहा, इफच्या नंतरचा जो पार्ट आहे, इफच्या नंतरचा पार्ट याला आपण काय म्हणत असतो? इफच्या नंतरच्या पार्टला म्हणत असतो आपण गिव्हन. ओके, सो गिव्हन याला दुसरा शब्द मी सांगितला होता कोणता? अँटीसिडंट. अँटीसिडंट. ओके, आता गिव्हन काय रे बोलायचं? गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. हा एवढा पार्ट दिला आहे, लक्षात ठेवा, दिलेला. इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल is a parallelogram, so that is the given thing. आणि त्यानंतर त्याचे टू प्रूव्ह इनपुट आहे. टू प्रूव्ह पार्ट असतो नेहमी देनच्या नंतरचा, आफ्टर द देन, दॅट मीन्स दिस थिंग. म्हणजे या ठिकाणी मला लिहायला लागेल टू प्रूव्ह मध्ये काय लिहिणार मी? हाऊ आय कॅन राईट? दॅट इज their opposite angles are congruent. म्हणून या ठिकाणी लिहितो here opposite angles are congruent. So that is the to prove part. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी हा गिवन पार्ट झाला आणि हा झाला टू प्रूव्ह पार्ट.
मुद्दा लक्षात आला. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही पहा, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आणि त्याचे जनरल स्टेटमेंटवरून कंडिशनल स्टेटमेंट तयार करा इफ देनच्या फॉर्ममध्ये. इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर त्याचा गिवन पार्ट काय तो लिहायचा आणि त्यानंतर टू प्रूव्ह पार्ट काय तो पार्ट तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला देतो या ठिकाणी. जनरल स्टेटमेंट लिहून देतो. त्या जनरल स्टेटमेंटचे तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे. पहिलं हे सगळे मी जे स्टेटमेंट लिहिणार हे जनरल स्टेटमेंट आहे. त्याचे मी आता ज्या पद्धतीने लिहिलं आहे जनरलचं काय लिहिलं होतं कंडिशनल स्टेटमेंट लिहिलं होतं. कंडिशनल स्टेटमेंटवरून काय लिहिलं होतं त्याचा गिवन पार्ट लिहिला होता आणि त्यानंतर टू प्रूव्ह पार्ट लिहिला होता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे. मी जेवढे एक्झाम्पल लिहिणार आहे. ठीक आहे. पहा पहिलं तर all sides of rhombus are congruent. All sides of rhombus are congruent. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी विषय तुम्हाला द्यायच्या आहे की तुमच्या त्या एड्स मध्ये तुमच्या त्या कानावरून गेल्या पाहिजे. ठीक आहे. एक पार्ट झाला आहे. All angles of quadrilateral, all angles of rectangle are, all angles of rectangle are right angle. The right angle. Third, diagonal of parallelogram. The diagonal of parallelogram is bisector. Are bisector. Are bisect each other. Each other. Fourth statement लिखो या ठिकाणी every rectangle, every rectangle is a parallelogram. आणि फिफ्थ स्टेटमेंट मी पुन्हा या ठिकाणी लिहितो. Every rectangle is a parallelogram. त्यानंतर अजून एक स्टेटमेंट angle in linear pair are supplementary. Angle in linear pair are supplementary. Supplementary means sum of two angles is 180, then the angle pair called as supplementary. So angles in a linear pair are supplementary. तर काय काय घ्यायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या. हे सगळे जनरल स्टेटमेंट्स आहेत. जनरल स्टेटमेंट. ठीक आहे. या जनरल स्टेटमेंट तुम्हाला काय काय लिहायचं आहे. पहिला मुद्दा कंडिशनल स्टेटमेंट लिहायचे आहे लक्षात घ्या. त्यानंतर कंडिशनल स्टेटमेंट नंतर गिवन पार्ट त्याचा गिवन काय आहे ते लिहायचं आहे. त्यानंतरचा पार्ट आहे टू प्रूव्ह किंवा प्रूव्ह दॅट
टू प्रूव्ह किंवा प्रूव्ह दॅट. ह्या 3 गोष्टी तुम्हाला प्रत्येक स्टेटमेंटच्या घ्यायच्या आहेत. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. मी ज्या पद्धतीनं घेऊन राहिलो त्याच पद्धतीने याच्यातला एक मुद्दा कन्व्हर्सचा जो पार्ट आहे तो मुद्दा घेतला तो नेक्स्ट टाइमला घेऊन आपण पहिले हे मात्र क्लिअर असायला पाहिजे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी मात्र इझिली. यातली एक गोष्ट जरी तुमची मिस झाली, एखादा टॉपिक जर समजला नाही तर तुम्हाला थिअरम्स कसे लिहायचे, कसे प्रूव्ह करायचे याच्यात अडचणी मुद्दा लक्षात घ्या. म्हणून याच्यावर जास्त प्रॅक्टिस करा आणि जर ही गोष्ट समजली तर तुम्हाला कोणताच थिअरम कितीही वेगळा असेल तुम्हाला ते इझिली प्रूव्ह करता येईल. म्हणून ॲक्च्युली याचा बेस काय असतो, हा बेस आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा. म्हणून पहिले हे करा, त्यानंतर उद्यापासून आपण रेग्युलरली नेक्स्ट